वर्ष झाली ऐकते हा घंटेचा आवाज, तरीही आजही हवा हवासा वाटतोय. हा घंटेचा आवाज, मुलांचा किलबिलाट म्हणजे माझा प्राणच जणू. अरे, तुम्हाला सांगायचे विसरलेच. ओळखलत ना मला? मला कसे विसराल? पण असू देत, सांगते. हो हो हो, मीच तुमची प्रिय शाळा. अनेक आठवणींनी गर्दी केली ना मनात. मी काशीदास घेलाबाई हायस्कूल, तुमची शाळा. माझ्या या नावाचा प्रवास खूपच मोठा आहे. 1915 सालापासूनच आगाशीत माध्यमिक शाळा स्थापनेचा विचार रुजू पाहत होता. 1923 साली आगाशीतील त्यावेळचे सामाजिक कार्यकर्ते धोंडोपंत गोखले आणि पांडोबा मराठे यांनी फडकेवाड्यात इंग्रजीचे पहिले 2 वर्ग सुरू केले. तेव्हाच माझा जन्म झाला. ऐतिहासिक पेशवेकालीन फडकेवाड्यातच भविष्यातील आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचा अध्याय लिहिला जात होता. 1925 साली दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या ताब्यात हे वर्ग देऊन 1932 पर्यंत शाळा याच फडकेवाड्यात भरत असे. विद्यार्थी संख्या वाढू लागली तशी वाड्यातील जागा अपुरी पडून शाळेसाठी स्वतंत्र इमारतीची गरज भासू लागली. यासाठी 1925 पासूनच धोंडोपंत गोखले, पांडोबा मराठे, तात्यासाहेब गद्रे, प्रभुदास शहा, रघुनाथ फडके या प्रभूतींचे प्रयत्न सुरू होते. 1928 साली शाळेच्या इमारतीसाठी 15,000 रुपये जमा करण्यात आले आणि या कामी काशीदास घेलाबाई यांनी स्थापन केलेल्या धर्मदाय ट्रस्टची फार मदत झाली. 10 जुलै 1932 रोजी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे माजी प्राचार्य आणि भारतातील पहिले सिनियर रँगलर र.पु. परांजपे यांच्या हस्ते मोठ्या थाटात नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. काशीदास घेलाबाई यांच्या स्मरणार्थ काशीदास घेलाबाई हायस्कूल हे नाव शाळेला देण्यात आलं. या नवीन वास्तूने मला माझी ओळख मिळाल्यासारखं वाटलं. लांबच लांब व्हरांडे, ऐस पैस वर्ग, सुरुवातीलाच कमान आणि नक्षीदार भिंत, छान कारंजी माझ्या पुढ्यात उभे, निळ्या कमळांची त्यात भर, सुंदर कौलारू माझी वास्तू आणि मी हिरवाईने नटलेल्या आगाशीत बहरत होते कल्पवृक्षाप्रमाणे. 1942 साल भारताच्या इतिहासात जसं महत्त्वाचं आहे तसंच ते शाळेसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. काही कारणामुळे दादरच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटला समन्वय घडवून आणणं अवघड जाऊ लागलं. परिणामी शाळेसमोर अनंत अडचणी उभ्या ठाकल्या. अखेर 1942 साली KG हायस्कूलची जबाबदारी स्वीकारून अण्णासाहेब वर्तक यांच्या नेतृत्वाखाली पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांनी आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेची स्थापना केली. आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या स्थापनेत ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ते आगाशीचे श्री शेठ प्रभुदासजी शहा, डॉक्टर बानी पुरंदरे, विरारचे श्री हरिनारायण ठाकूर, मनोहरदास गोपाळजी, अर्नाळ्याचे श्री पुरुषोत्तम गाळवणकर या सर्वांचा उल्लेख करावा लागेल. सुरुवातीच्या काळात श्री धू.वी. पिंपुटकर, श्री स. द. रांगणेकर, श्री गो. अ. गद्रे यासारख्या मुख्याध्यापकांमुळे शाळेचा विकास होत होता. 1955 साली KG हायस्कूलचे भाग्य खऱ्या अर्थानं उजळलं. शाळेला श्री नि. के. कोटणीस मुख्याध्यापक म्हणून लाभले. त्यांच्या येण्यानं शाळा प्रफुल्लित झाली. उत्साहानं सरांनी शाळेच्या कामकाजात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला झोकून दिलं. या उत्साहाने पुढील अनेक वर्ष शाळेचा उत्कर्ष साधला. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आणि सरांच्या अथक प्रयत्नांमुळे 1962 साली शाळेत NCC सुरू झाले. तेव्हा तत्कालीन ठाणे जिल्ह्यात NCC सुरू करणारी KG हायस्कूल ही पहिलीच शाळा होती. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे यासाठी तांत्रिक विद्यालयाच्या मान्यतेपासून ते खार येथील रतन वालावलकर इन्स्टिट्यूट, एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय येथे स्वतः जाऊन सरांनी आवश्यक ती माहिती गोळा केली. मान्यता मिळाल्यानंतर 1968 साली
श्रीमती अन्नपूर्णाबाई आप्पाजी भट्टे यांच्या आर्थिक मदतीतून आणि सरांच्या अपार कष्टाने शाळेत तांत्रिक विद्यालयाची स्वतंत्र इमारत उभी राहून तांत्रिक शिक्षण सुरू झाले. KG हायस्कूलचा आवार नानाविध फुलाफळांनी बहरत होता. विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. पंचक्रोशीतच नव्हे तर तालुक्यात शाळेचा नावलौकिक पोचत होता. शाळेतील विद्यार्थी तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेत कामगिरी बजावत असतानाच SSC परीक्षेत पुणे बोर्डात येऊन आपला ठसा उमटवत होते. शाळेला मुख्याध्यापक म्हणून लाभलेल्या प्रत्येक शिक्षकाने कोटणीस सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला, त्यांचा उल्लेख इथे करावा लागेल. श्री प्रभाकर उमजगी, श्री प्रभाकर जोशी, श्री रामचंद्र नातू, श्रीमती इंदुमती जोशी, श्रीमती सुमन नाईक, श्रीमती शालिनी नाईक, श्री नामदेव कुलकर्णी, श्रीमती मीनाक्षी गोरेगावकर, श्री G.K. नाईक, श्री V.श. बोरोले, श्री एकनाथ झांबरे, श्रीमती रत्नप्रभा पाटील आणि विद्यमान मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा चोरघे या साऱ्या मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली शाळेने उत्तरोत्तर प्रगती केली आहे आणि करत आहे. शाळा सोडून कित्येक वर्ष उलटली तरी शाळेचे नाव घेताच आजही प्रत्येकाच्या मनात आठवणींची गर्दी होते. मग सगळ्या आठवणी कशा रांगेने मनाच्या वरांड्यात येऊन उभ्या राहतात, जसे आम्ही राहायचो शाळा भरायच्या आधी रांगेत शिस्तीने. प्रार्थना झाल्यानंतर रांगेने वर्गात जाणे, एवढी शिस्त पाळणं नंतर कधीच जमलं नाही. वर्गात बसून केलेली मस्ती, चालू तासाला खाल्लेले डब्बे, ही गंमत तर आत्ता करतो त्या पार्टीत सुद्धा नसते. चित्र जरी चांगले येत नसले तरी विचारांपलीकडच्या कल्पना त्या इवल्याशा वर्गात रंगून जात असत. कॉम्प्युटरच्या तासाला शिक्षकांची नजर चुकून पेंटमध्ये चित्र काढण्याचा प्रत्येकाचा अट्टाहास. प्रयोगात रंग बदलणारे लिटमस पेपर पाहून तर अगदी शास्त्रज्ञ झाल्यासारखे वाटायचे. आतुरतेने वाट पाहायचो त्या मधल्या सुट्टीची आणि अण्णाचा तो वडापाव. ही मधली सुट्टी खरंच आजही हवी आहे. एकमेकांचे हात पकडून वाढत जाणारी मैत्रीची साखळी सध्या फक्त व्हॉट्सॲपवर खेळली जाते. आता फक्त सोशल मीडियावर भेटणारे जुने वर्गमित्र पुन्हा तसेच वर्गात भेटावे असे वाटत राहते. 75 वर्ष कशी झपाझप डोळ्यासमोरून जात आहेत माझ्या. या पंचक्रोशीतील किती पिढ्या पाहिल्या आहेत मी. किती विद्यार्थ्यांचं बालपण आणि मग तारुण्याची स्वप्न पाहिली आहेत मी. साऱ्यांच्या यश अपयश गुज गोष्टींची खोड्यांची मी साक्षीदार. मी म्हणजे केवळ वास्तू नव्हेच, मी म्हणजे मला उभारणीत ज्या समाज प्रभूतींचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यांचं स्मारक. मी म्हणजे असंख्य विद्यार्थी, मी म्हणजे विद्यादान करणारे शिक्षक आणि मी म्हणजेच शारदेचं मंदिर. आजही कोणी रस्त्यावरून जाताना अरे ती बघ माझी शाळा असं म्हटलं की माझा ऊर आनंदानं भरून येतो. अरे वेळ कशी निघून गेली ते समजलंच नाही. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आवर्त घेते आता. बोलूयात पुन्हा निवांत. पण तुम्ही असेच येत राहा सगळे. छान वाटतं. बाय बाय.
मी विकास नरसिंह वर्तक या संस्थेचा विद्यार्थी. या संस्थेतून अनेक मोठे मोठे कोण शास्त्रज्ञ झाले आहेत, ते नासाला सर्व्हिस करत आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर्स झाले आहेत, इंजिनियर झाले आहेत, यांची तर गणतीसुद्धा करता येणार नाहीत. या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा. मी कृष्णकुमार रावजी गाळवणकर. यंदा या संस्थेचं आकाशी विरार अर्नाळा एज्युकेशन सोसायटीचं 75 वर्ष. ह्याची स्थापना 1942 साली झाली आणि 1956-57 साली मी ह्या शाळेचा विद्यार्थी होतो. नमस्कार, मी ह्या KG हायस्कूल शाळेचा 1969 सालच्या बॅचचा विद्यार्थी आहे. ह्या शाळेला ह्या वर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहे. KG हायस्कूल ह्या शाळेच्या 75व्या वर्षाच्या माझ्या शुभेच्छा आणि शतकोत्तर वाटचाल होण्यासाठी पण माझ्या शुभेच्छा. आकाशेतील ह्या काशीदास घेलाबाई हायस्कूलमध्ये मी 1960 साली शिक्षिका म्हणून रुजू झाले आणि एप्रिल 1992मध्ये या शाळेचा सुवर्ण महोत्सव जेव्हा साजरा झाला तेव्हा मुख्याध्यापिका म्हणून मी ह्या शाळेमध्ये काम पाहत होते. इंग्लिशमध्ये एक लहान मुलांची कविता आहे, माय स्कूल विल शाईन, माय स्कूल विल शाईन फॉर एव्हर. ही एवढ्याच दोन ओळी मराठी या प्रसंगी आठवत आहे. या शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त ईशचरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की ही शाळा अशीच प्रगतीपथावर जावो. नमस्कार. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीची काही आणि महाविद्यालयीन शिक्षणाची काही वर्ष वगळता जेथे मी खेळले, शिकले, घडले, ती माझी हृदयस्थ वास्तू म्हणजे माझी काशीदास घेलाबाई हायस्कूल ही शाळा. शाळेची माझी विद्यार्थिनी असलेली मी आज शाळेच्या मुख्याध्यापकपदी कार्यरत आहे आणि माझ्या कार्यकालात संस्थेचा आणि शाळेचा अमृत महोत्सव साजरा होत आहे यासाठी मी मला स्वतःला खूप खूप भाग्यवान समजते. सर्वांना अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा. धन्यवाद.